सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आणि अर्जुन सर आणि अर्जुनराव यांना कुठपर्यंत एकत्र ठेवायचं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कारण आता अर्जुन सरांना मुंबईला जाऊ द्यायचं की नाही मला पटकन सांगा हां. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. मग आता त्या पडत्या पावसात स्वतःचाच हेका चालवत हट्टावर ठाम राहत अडून बसलेले अर्जुन सर अर्जुनरावांना म्हणाले, तू मला सॉरी म्हणालात तर मी घरी येईन, नाही तर मी इथेच बरा आहे. आणि आता जणू काही अर्जुनरावांनाच गरज होती त्यांना घरी घेऊन जायची, म्हणून ते म्हणाले, बरं बाबा सॉरी, आणि मी म्हाताऱ्या माणसांच्या नादी लागत नाही. तसे अर्जुन सर चिडले. तन्वी हसायला लागली आणि अर्जुन तन्वीला म्हणाला, तू का हसतेस? इतकी दात काढायची गरज नाही. तशी तन्वी तोंडावर बोट ठेवून गप्प बसली. आणि अर्जुन सर अर्जुनरावांना चिडून म्हणाले, एक डफर, मला कळतंय बरं का, तू सतत मला म्हातारा म्हणतोय, बट आय एम नॉट ओल्ड मॅन. आणि अर्जुनराव अर्जुन सरांकडे बघून म्हणाले, अच्छा असं म्हणालो का मी? नाही हो सर, मला असं म्हणायचं होतं की तुम्ही अजून यंग आहात, तुमचे केस फक्त पिकले आहेत. पण हल्ली केस काय कोणाचेही पिकतात. पण तुमचा स्टॅमिना आणि तुमची एनर्जी खूप दिसते बरं का, तुमच्या बॉडीवरून वाटतं. अजूनही जिम करता ना? आणि तन्वीसुद्धा थोडी हसत हसत म्हणाली, हो मग आमचा अर्जुन रोज जिम करतो. आणि माहीत आहे का तुम्हाला, आमचा 26 वर्षाचा मुलगा आहे, तर त्याला हरवतो हा पुशअप्स काढण्यात. आणि आणखीन सांगू का, असं तन्वी म्हणाली. आणि अर्जुन सरांनी तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाले, बास बास, तो माझी टांग खेचतोय आणि तू चापलुसी करतेस, कळतंय मला. आणि अर्जुन सर तरीही हसत हसत म्हणाले, वा वा सर, काय डायलॉग आहे तुमचा. आणि अर्जुन सर म्हणाले, डफर, हा डायलॉग नव्हता, टोमणा होता. तसे अर्जुनराव गप्पच बसले. आणि ही आसामी काही वेगळीच आहे बाबा, कसंही बोला माणसाला आवडतच नाही. आणि बायको निवडताना माणसाने कसं केलं कुणास ठाऊक, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. विचारू का त्यांना की बायको कशी केली? नको बाबा, नाहीतर आमच्या पर्सनल गोष्टीत नाक खुपसलं म्हणून पुन्हा चिडतील. पण मॅडम अगदी मस्त आहेत, स्वभावानं सुद्धा आणि दिसायला सुद्धा. असं म्हणत शेवटी अर्जुनराव म्हणाले, बरं सर, आता निघूया का? येता ना, गाडीमध्ये बसा. आणि अर्जुन सर पुन्हा म्हणाले, तू मला खूप गोलगोल फिरवलं आणि झोल केला, क्लिअरली सॉरी म्हण. आणि अर्जुनरावांनी डोक्यावरच हात मारून घेतला आणि म्हणाले, ओके, क्लिअरली सॉरी. आणि अर्जुन सर म्हणाले, अरे फक्त सॉरी म्हण, ओनली सॉरी. आणि बोलण्यात बंडलबाज असणारे अर्जुनराव म्हणाले, ओके, ओनली सॉरी. आता तन्वीला खूप हसायला यायचं. आणि आता अर्जुन सर चिडले, हाताच्या मुठी आवळत म्हणाले, डफर, फक्त सॉरी म्हण. आणि अर्जुनरावसुद्धा म्हणाले, डफर, फक्त सॉरी. आणि आता काय याचं करावं अर्जुन सरांना कळेना. आणि अर्जुन सर म्हणाले, सॉरी. आणि त्यांना वाटलं अर्जुनराव फक्त सॉरीच म्हणतील. पण अर्जुनराव म्हणाले, इट्स ओके सर, सॉरी म्हणण्याची काही गरज नाही. आणि अरे बापरे, आता तर अर्जुन सरांचं डोकं दुखायची वेळ आली. आणि याचं काय करू असं म्हणून त्यानं दात ओठ खाल्ले. आणि तन्वी म्हणाली, अरे बाबा अर्जुन, गप्प बस ना, तुझा राग ठेव तुझ्याकडे आणि चल, तुझं रात्रभर संपणार नाही. असं म्हणून तन्वीच उतरली आणि पटकन थोडीशी भिजत अर्जुन रावांच्या गाडीत बसली. आता अर्जुन सरांचाही नाईलाज झाला आणि तेही 4 थेंब अंगावर घेत अर्जुनरावांच्या गाडीत पाठीमागं बसले. आणि अर्जुनरावांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाले, बाप रे, ही मुंबईची सवारी गाडीत बसवायला मला इतका त्रास झाला. आणि आता अख्खी रात्र या व्यक्तीला मी सांभाळायचं आहे का? काय होईल माझं? जाऊ दे बाबा, घरी न्यायचं आणि यांना बेडरूममध्ये ढकलायचं आणि दार लावून घ्यायचं, असं मनात म्हणाले. आणि अर्जुनरावांनी गाडी घराकडे घेतली आणि डायरेक्ट पार्किंगमध्येच आणून उभा केली. आणि म्हणाले, मॅडम उतरा, आपलं घर आलं. तसे अर्जुन सर म्हणाले, आपलं की तुझं? इतकी सलगी दाखवू नकोस. तन्वी म्हणाली, अर्जुन, आता त्याचं काय चुकलं? आणि अर्जुनराव म्हणाले, मग मी काय म्हणायला हवं होतं? माझं घर आलं, उतरा, असं का? आणि अर्जुन सर म्हणाले, हो, हे तुझंच घर आहे. आणि अर्जुनराव म्हणाले, हे बघा, आम्हाला माझं तुझं करण्याची सवय नाही. जे काही असेल ते आपलं, सगळ्यांनी एकत्र राहायचं, हसायचं, खेळायचं, वाटून वाटून खायचं. मी कोत्या मनाचा अजिबात नाही. आणि आपलेपणाची भावना मनात असेल ना, तर माणूस माणसाच्या जवळ येतो. पण सर, तुम्हाला बघून आणि तुमचे विचार ऐकून असं वाटतं की लोक तुमच्यापासून 10 कोस दूर पळत असतील. आपलं नाही बाबा तसं, आपण दिसलो की लोक जवळ येतात. आणि तन्वीसुद्धा म्हणाली, हो हो, अगदी बरोबर, अर्जुनच्या जवळ कोणीही येत नाही. आणि अर्जुन सर म्हणाले, तनू, माझी बुराई करून झाली असेल तर उतरूया का याच्या घरी?
आणि मला नाही आवडत असं कोणाला तरी ॲक्सेप्ट करायचं पटकन आणि आपल्या आयुष्यात स्थान द्यायचं. म्हणून माझ्या आयुष्यात खूप कमी लोक आहेत. आणि अर्जुनराव कानात बोट घालून हलवत म्हणाले, बरं बरं असू द्या, आता उतरा. माझ्या बायकोनं गरमागरम आलं घालून चहा केला असेल, तो घ्या. आणि आता जसे अर्जुन सर खाली उतरले तशी लाईट आली आणि अर्जुनराव हसूनच म्हणाले, अरे वा, तुमचा पायगुण छान आहे की. आणि अर्जुन सर म्हणाले, हे डप्पर, मी काही मुलगी आहे का माझा पायगुण छान असायला. आणि अर्जुनराव आता जास्त न बोलता म्हणाले, मुलगी असो किंवा मुलगा, दोघांनाही पाय असतातच की, मग पायगुणसुद्धा दोघांचाही असतो, चला आता, असं म्हणून त्यांना घरात घेऊन गेले. आता अर्जुनरावांचं घर अर्जुन सरांच्या घराच्या तुलनेत थोडं छोटं होतं आणि आता स्पष्ट दिसत होतं लाईट आल्यामुळे सगळं. इतक्यात मयुरी आली आणि त्यांना बघून खुश होत म्हणाली, अय्या तुम्ही आहात का, भिजला नाहीत ना. आणि तन्वी हसून म्हणाली, आम्हाला बघून तुला टेन्शन नाही आलं का. मयुरी आणखीन हसून म्हणाली, कशाचं टेन्शन. तन्वी म्हणाली, म्हणजे कालच या दोघांचं भांडण झालं ना, मग मला वाटलं की तुला असं वाटलं की अरे देवा, हे लोक पुन्हा भेटले का आणि तुला टेन्शन येईल. आणि मयुरी हसून म्हणाली, अय्या त्यात काय टेन्शन घ्यायचं, भांडलं कोण तर ते दोघे, आपलं काहीच नाही ना, आणि त्यांचं ते बघून घेतील. आणि असोही कुणी कितीही भांडू द्या, पण आता आमच्या मदतीची गरज आहे ना तुम्हाला, मग अशावेळी मदतच करायची, पाठीमागचं काहीही उकरून काढायचं नाही. आणि आमच्या अर्जुनरावांनाही ते आवडत नाही. आणि तन्वी हसून म्हणाली, सो नाईस ऑफ यू. आणि अर्जुनराव म्हणाले, तुम्ही कपडे बदलता का, ते थोडे थोडे भिजलेत ना, ओल लागेल. तन्वी म्हणाली, पण आमच्या बॅग तर आमच्या गाडीतच आहेत, आता पुन्हा तिथं जावं लागेल. आणि अर्जुनराव म्हणाले, मग आमचे कपडे घाला, मी नाईट ड्रेस देऊ का माझा. तर अर्जुन सर तोंड वाकडं करत म्हणाले, नो, मी कोणाचेही कपडे घालत नाही, मला माझेच कपडे घालायला आवडतात, हे काय दुसऱ्याचे कपडे घालायचे. आणि अर्जुनराव म्हणाले, अहो अडी नडीला तेवढं चालतं, बहुतेक तुमच्यावर कधी अशी वेळच आली नाही म्हणून तुम्हाला सवय नाही. आम्ही मित्र तर एकमेकांचे कपडे घालतो, कसेही लोळतो पडतो, एकमेकांच्या घरी जातो. आणि अर्जुन सर पुन्हा तिरस्कारदर्शक आवाजात म्हणाले, काय, मित्रांच्या घरी लोळायला जातो, मला हे काहीच आवडत नाही. आणि अर्जुनराव म्हणाले, तुम्हाला माणसांची ॲलर्जी आहे बहुतेक, म्हणून माणसांपासून दूर दूर पळता. मग तुम्हाला टॉवेल तरी देऊ का, केस पुसा. तरीही अकडू अर्जुन सर म्हणाले, नो, माझा टॉवेल माझ्यासोबत असतो. आणि अर्जुनराव म्हणाले, मग तुमची बॅग घेऊन येऊ का. आणि आता अर्जुन सर काहीच बोलले नाहीत आणि तन्वी म्हणाली, येस प्लीज. मग अर्जुनराव छत्री घेऊन गेले, पडत्या पावसात दोघांच्या बॅग घेऊन आले आणि ते दोघे त्यांना सांगितलेल्या रूममध्ये गेले आणि फ्रेश झाले. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, तुझा आकडूपणा थोडा कमी कर ना, ते दोघे किती आपुलकीने आपल्यासोबत बोलतात, पण तू का असा तुसडेपणा करतो. आणि अर्जुन सर म्हणाले, तू बोलतेस ना त्याच्याशी आपुलकीने, तितकं ठीक आहे, आणि अनोळखी व्यक्तींच्या जास्त जवळ जाऊ नको तनू, नंतर पश्चाताप करशील. माहीत नाही विनाकारण तो इतकी मदत का करतोय, यामागे त्याचा काही प्लॅन नसेल ना गं. तर मीनं आता डोक्यावरच हात मारला आणि म्हणाले, अरे तुला याच्यात काय प्लॅन दिसतोय. अर्जुन, सतत त्या वातावरणात राहून तुझं डोकं असं शंकेकोर झालं आहे. त्या सगळ्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी तुला इथे आणला आणि इथेही तुझं ते सुरू आहे का. अरे ही मुंबई नाही, तो कशाला तुझ्या विरोधात प्लॅन करेल. आपली भेट किती ॲक्सिडेंटली झाली. आणि अर्जुन सर म्हणाले, तुला माहीत नाही, आपले शत्रू कुठूनही आपल्यावर वार करायला तयार आहेत. आपण कुठे जातो कुठे येतो याच्यावर प्रत्येकाची नजर आहे आणि आपल्याला ट्रॅप करण्यासाठी ते आपल्यासमोर कुणालाही आणू शकतात. हा सगळा प्लॅन असेल तर मला आजची रात्र सावध झोपलं पाहिजे, रादर मी झोपणारच नाही. आणि तन्वीने आता डोक्यावरच हात मारला आणि म्हणाले, ठीक आहे, उल्लूसारखा रात्रभर जागत बस. आणि तन्वी गेली बाहेर निघून. मग तोही तिच्या मागे मागे गेला. आणि मयुरी म्हणाली, मी चहा आणते. तसे अर्जुनराव म्हणाले, ओ सर, तुम्हाला आमच्या कपातला चहा चालेल ना, की तुम्ही तुमचा गप सोबत घेऊन फिरता. असा अर्जुनरावांनी शालूतून जोडा मारला आणि तन्वी पुन्हा हसायला लागली. आणि मयुरी म्हणाली, गप्प बसा की, तुम्हाला ना इतरांच्या खोड्या काढण्याची फार सवय. आणि अर्जुनराव म्हणाले, अगं मी खरंच बोलतोय, आता त्यांना इतरांचं टॉवेल आवडत नाही, इतरांचे कपडे आवडत नाहीत, मी माझा सोबत घेऊन फिरतो असं म्हणतात की नाही ते. मग आता चहाचा कप त्यांनी सोबत घेऊन फिरत असतील तर काय माहिती. आणि अर्जुन सर चिडले आणि म्हणाले, मी असं करत नाही, पण मी चहा पण पित नाही. आणि अर्जुनराव म्हणाले, मग काय पिता, 90-90 वाटतं, पण सॉरी हां, माझ्या घरात असलं काही चालत नाही. आणि आता तुम्हाला बाहेरून आणून द्यायची म्हटलं तरी खूप पाऊस आहे.
आणि तन्वी म्हणाली, तो कॉफी पितो, त्याला चहा नाही आवडत आणि मला चहा चालेल. मग मयुरी म्हणाली, मी करते की कॉफी, आणि तिनं लगेच कॉफीसुद्धा केली आणि अर्जुन सरांना दिली. आणि खरं तर आता कॉफीऐवजी अरुण सरांना विस्कीची तलब झाली होती. या वातावरणात ती सोबत असती तर मजा आली असती, पण आता या डफरला कुठं बोलता, याची ना ओळख ना पाळख, असं म्हणून त्यांनी गुपचूप कॉफी घेतली आणि तोंडाला लावली. आणि अर्जुन सरांना कॉफी आवडली आणि ते लगेच म्हणाले, नाईस कॉफी. आणि अर्जुनराव म्हणाले, थँक्यू सो मच. माझी बायको ना खूप छान स्वयंपाक करते, कॉफी करते, चहासुद्धा मस्त करते. आणि अर्जुन सर अर्जुनरावांना दम देत म्हणाले, मी तिची तारीफ केली, तू का मध्ये मध्ये बोलतोस रे. आणि अर्जुनराव तिच्या खांद्यावर हात टाकत म्हणाले, मग आपली बायको आहे ती. तसे अर्जुन सर चिडले आणि म्हणाले, ए डफर, बायको आपली नसते, फक्त माझी असते. आय मीन फक्त एकट्याची असते. घर आपलं, गाडी आपली, तसं बायको आपली नको म्हणू, माझी म्हण. तशी मयुरी हसली आणि अर्जुनरावांच्या पोटात कोपर मारत म्हणाली, आता कसं झालं, त्यांचं बरोबर आहे. आणि अर्जुनराव म्हणाले, बरोबर आहे तुमचं, उगीच लोकांचा गैरसमज व्हायचा. आपली बायको म्हटल्यावर कुणीही गैरसमज करून घेईल ना, आणि आपला हा शब्द जपूनच वापरला पाहिजे. हे सांगितल्याबद्दल थँक्यू हां सर. आणि सर तुम्ही इंग्लिश सारखं बोलत असला तरी मराठीच्या व्याकरणातली चूक बरोबर ओळखली बरं का तुम्ही. आणि अर्जुन सर थँक्यूसुद्धा न म्हणता गुपचूप ओठांना कप लावून कॉफी प्यायला लागले. आणि मग अर्जुन सर सुद्धा कॉफी संपवून म्हणाले, आम्ही त्याच बेडरूममध्ये राहायचं का. आणि मयुरी म्हणाली, हो, आणि तुम्हाला काही लागलं ना तर सांगा हां, आम्ही शेजारच्याच बेडरूममध्ये आहे. आणि भूक लागली का तुम्हाला सांगा बरं का, तसं असेल तर मी काहीतरी खायला करते. आणि तन्वी म्हणाली, नको नको, एक रात्र आम्ही इथे थांबतोय आणि तुम्ही आमची मदत करताय हे खूप झालं. आणि ती आता मागे बोलत होती, आभार प्रदर्शन मांडत होती, तोपर्यंत अर्जुन सर बेडरूममध्ये निघून गेले. आणि मग तन्वी अर्जुनरावांना म्हणाली, सॉरी हा मिस्टर अर्जुन, तो ना खूप चिडका आहे, पण मनाचा चांगला आहे. आणि ॲक्च्युली आमची लाईफस्टाईल इतकी हायफाय आहे आणि आमचे खूप शत्रू आहेत बिझनेसमधले. ते कोणत्याही रूपात आमच्या समोर येतात आणि आमच्यावर हल्ला करतात. त्यामुळे तो सहजासहजी कोणावर विश्वास ठेवत नाही. आणि काही खाताना पिताना तो खूप विचार करतो. प्रत्येकावर संशय घ्यायची त्याची प्रवृत्ती तयार झाली आहे. आणि आम्ही फार कमी लोकांशी ओळखी ठेवतो, पण एकदा त्याला समोरच्या व्यक्तीचा विश्वास पटला ना की तो आयुष्यभर ती रिश्तेदारी मैत्री निभावतो. आणि अर्जुनराव म्हणाले, असं काय, याचा अर्थ सरांचा विश्वास जिंकणं फार मुश्किल आहे. तन्वी म्हणाली, ॲब्सोल्युटली राईट. आणि अर्जुनराव हसून म्हणाले, मग हरकत नाही, पण माणूससुद्धा सवयीचा गुलाम असतो आणि त्यांचंच बरोबर आहे. पण काय हो उपयोग इतक्या मोठ्या संपत्तीचा, जर माणसांना भेटणं इतकं रिस्की वाटत असेल तर. तन्वी म्हणाली, तुमचं बरोबर आहे, पण आता जे आहे ते आहे. आणि तुम्हाला यांच्याबद्दल आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर गुगलवर जा, अर्जुन देसाई असं नाव टाका आणि त्यांची हिस्ट्री तुमच्यासमोर येईल आणि त्यांना समजून घेणं तुमच्यासाठी सोपं जाईल. असं म्हणून तन्वी दोघांना गुड नाईट म्हणून निघून गेली. मग मयुरी अर्जुनराव बेडरूममध्ये गेले आणि अर्जुनरावांनी लगेच गुगलवर टाईप केलं, अर्जुन देसाई, आणि भली मोठी लांबलचक अर्जुन सरांविषयी माहिती देणारी एक से बडकर एक वेबसाईट पुढे यायला लागल्या. त्यांचे मॅगझिन, त्यांचं काम, त्यांच्या बिझनेसचा आवाका आणि त्यांच्याबद्दलच्या प्रत्येक छोट्या छोट्या माहितीची लिंक यूट्यूबची, इंस्टाग्रामची, फेसबुकची, आणि सगळीकडं अर्जुन सर फेमस होते. आणि अर्जुनराव डोक्यावर हात मारून घेत म्हणाले, आईच्या गावात एवढा मोठा माणूस, बापरे मयू, अगं खूप मोठा माणूस आहे हा. आणि मयुरी म्हणाली, खरंच की काय, तुम्ही त्यांच्यासोबत काही वेडंवाकडं बोलला नाहीत ना. अर्जुनराव म्हणे, नाही ग, थोडीशी फक्त टांगच खेचली इतकंच. आणि मयुरी झोपण्याची तयारी करत म्हणाली, तुम्हाला तेवढं छान जमतं. अर्जुन सरांनी फोन ठेवला बाजूला, तिच्या कमरेत हात घालून पाठीमागं ओढली आणि तिच्या पाठीला स्वतःची छाती चिटकवत म्हणाले, मयू, पुन्हा बारीक झालीस बरं का, अगदी मला हवी तशी. आणि माहीत आहे का, बायकांच्या मध्ये सुद्धा खूप अर्थ लपलेले असतात आणि हे फक्त तिच्या नवऱ्यालाच कळत असतं. आणि लग्न करून सुखी आहे असा कोणीच नाही बघ. मयुरी फनकाऱ्यानं म्हणाली, मग कशाला केलं लग्न. आणि खूपच कौतुकानं सगळ्याला सांगता की पळवून आणली पळवून आणली, मग यांना पण सांगितलं असेलच. आणि अर्जुनराव हसून म्हणाले, बघ तू मला किती छान ओळखते.
आणि मग आता लग्न केलं तर काय करणार? तुला सांगतो मयू, लग्न म्हणजे घोड्यावर बसून केलेला गाढवपणा आहे. आणि मयुरी म्हणाली, ओ गाढवराव झोपा आता, मी थकले आहे, असं म्हणून ती झोपली. अर्जुनरावाने तिच्या पोटावर हात ठेवला आणि म्हणाले, कशानं थकलीस? आज मला पाहिजे. आणि ती तितक्याच लाडात येत म्हणाली, नको ना अर्जुनराव, आज मी थकले. या पावसानं इतकं घर खराब होतं की जिने धुवून पुसून मी वैतागले आणि माझ्या पायाचे गोळे दुखायला लागले. अर्जुनराव लगेच उठले. मी देतो ना चेपून तुझ्या पायाचे गोळे, असं म्हणून तिचे पाय पकडले. तिला गुदगुल्या झाल्या आणि ती हसायला लागली. आणि चावट अर्जुनरावांचे हात वर वर तिच्या मांडीकडे आले. मयुरी खूप हसायला लागली. आणि इतक्यात स्वारींना एक फोन आला. गेले बोलायला, तोपर्यंत मयुरी झोपली. तसे पुन्हा अर्जुनराव आले. झोपलेल्या मयुरीला किस करून खुस करून जागी करायला लागले. मग तिनंही कसे तरी डोळे उघडले. त्याला कसलीच साथ न देता म्हणाली, पटकन करा. आणि अर्जुनराव म्हणाले, अगं असं कसं? उठ ना मयू, मला मजा नाही येत. मग तीही थोडी थोडी त्याला साथ देत होती. आणि त्याचं काम झाल्यावर तिला म्हणाला, मयू आज तू खूप टेस्टी होती, पण झोपलेली असती ना आणि मी तुझ्याजवळ आलो की आणखीन जास्त गोड वाटतेस. आणि नुसती कशी करते, नको ना अर्जुनराव, झोपू द्या ना, असं म्हणते. तेव्हा ना जाम भारी वाटतं करायला. आणि ती हसून म्हणाली, नालायक कुठले, मग झोपले होते तर कशाला उठवलं? आणि अर्जुनराव हसून म्हणाले, नालायक मयूचा नालायक नवरा, मयू मी कुठल्याच लायकीचा नाही का गं? आणि ती खूप हसली आणि त्याच्या मिठीमध्ये शिरली आणि म्हणाली, आता झोपू द्या. मग आता इकडे तन्वी अर्जुन सरांना म्हणायची, अर्जुन अरे झोप, आता बेडरूमचा दरवाजा लावला आहे ना, मग कोण येणार आहे इथे? आणि अर्जुन सर म्हणाले, तनू मी कॉफी आणि तू चहा उगीच घेतला का गं? त्यात काही घातलं तर नसेल ना? आणि तन्वीनं ओशी घेतली आणि त्याच्याकडे पाठ करून रागात झोपली. आणि अर्जुन सरांना वाटलं माझं काहीतरी चुकलं की काय. मग आता एकांतच एकांत होता. त्यानंसुद्धा तिच्या कमरेत हात घातला आणि आज इतक्या दिवसाचा दुरावा मिटवून टाकायचं असं त्यानं ठरवलं. रोमॅन्सची प्रस्तावना तर कालच झाली होती, त्यामुळे आता त्यानं पटकन तिच्या अंगावरचे कपडे दूर केले आणि प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली. तन्वी अर्जुनसुद्धा एकरूप होऊन एकमेकांच्या कुशीत झोपले. मग सकाळ झाली. मयुरी नेहमीप्रमाणे उठली आणि अर्जुनरावांनी तिला किचनमधली मिठी मारली आणि म्हणाले, पाहुण्यांसाठी खास दही थालीपीठ कर. इतक्यात तन्वी किचनकडे आली आणि त्या दोघांना बघून म्हणाली, सॉरी. तसे अर्जुनराव बेडरूममध्ये पळून गेले आणि तन्वी पुन्हा बेडरूममध्ये गेली आणि हसायला लागली. आणि अर्जुनही उठला आणि तन्वी म्हणाली, अरे अर्जुन, तू जिवंत आहेस का? कॉफी पिऊन मेला नाही ना? आणि त्यानं तोंड वाकडं केलं आणि कपडे घालायला लागला. मग ती खिडकीकडे गेली आणि तिनं खिडकीतून हायवेकडे बघितलं आणि ओरडून आली, अर्जुन अरे आपली गाडी नाही इथं, कुठं गेली? आणि हे बघून अर्जुन सर चकित झाले आणि इथे गाडी होती ती कुठे गेली हे त्याला कळेना. दोघांना टेन्शन आलं आणि शंखेकर अर्जुन सरांना अर्जुनरावांवर डाऊट आला. त्यानंच गाडी गायब केली असं वाटलं आणि त्याला आता दाखवतोच असं म्हणून ते रागारागात बाहेर आले.